आतापर्यंत आपण अहमदनगर म्हणजे आताचे अहिल्यानगर या जिल्ह्याच्या विषयी, त्याची भौगोलिक रचना या सर्व गोष्टींची माहिती घेतली. अहिल्यानगर, अहमदनगर जिल्हा. इतिहास, राजकीय व सांस्कृतिक महत्त्व. भाग 4. स्वातंत्र्योत्तर काळ, सामाजिक, राजकीय व सहकार चळवळ याची माहिती घेऊया. इसवी सन 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडू लागले. स्वातंत्र्यानंतरचा काळ हा या जिल्ह्यासाठी नव्या उभारणीचा, आत्मविश्वासाचा आणि विकासाचा काळ ठरला. ब्रिटिश राजवटीत निर्माण झालेल्या आर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी शासनाने विविध धोरणे राबवण्यास सुरुवात केली. अहिल्यानगर म्हणजे आधीचे अहमदनगर हे स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही व्यवस्थेची अंमलबजावणी झाली. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या संस्था स्थापन झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे ग्रामीण भागातील जनतेला निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग मिळाला. अहिल्यानगर जिल्हा, आधीचा अहमदनगर, हा ग्रामीण बहुल असल्यामुळे या संस्थाचा प्रभाव येथे विशेषत्वाने दिसून आला. राष्ट्रीयदृष्ट्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात काँग्रेस पक्षाचा इथे प्रभाव प्रबळ होता. अनेक स्वातंत्र्य सैनिक पुढे राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांनी शिक्षण, शेती व ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले होते. त्यातूनच आपल्याला इथे नगर जिल्ह्यात राहुरी हे कृषी केंद्र दिसते. इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अभ्यास करत असतात. पुढील काळात समाजवादी चळवळ, राष्ट्रवादी विचारधारा आणि नंतर बहुपक्षीय राजकारण इथे विकसित झाले. जिल्ह्यातील राजकारण हे सहकार आणि स्थानिक नेतृत्वाभोवती केंद्रित राहिले होते. अहिल्यानगर म्हणजे आधीचे अहमदनगर जिल्ह्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे ही होती सहकार चळवळ. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा या परिसरात स्थापन झाला. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले. साखर कारखाने, दूध संघ, पतसंस्था आणि सहकारी बँका या सगळ्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले. प्रवरानगर हे सहकार चळवळीचे केंद्र बनले. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराचा विचार ग्रामीण भागात रुजवला. सहकार ही केवळ आर्थिक व्यवस्था न राहता सामाजिक परिवर्तनाचे साधन बनली. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास यासाठी सहकार संस्थांनी मोठे योगदान दिले होते. अहिल्यानगर म्हणजे आधीचे अहमदनगर हे कृषी क्षेत्रासाठी मोठे वरदान आहे. इथे कृषी क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले जाते. त्यात कृषी कॉलेजचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. शैक्षणिक क्षेत्रातही स्वातंत्र्यानंतर मोठी प्रगती झाली. ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालये आणि तांत्रिक शिक्षण संस्था येथे स्थापन झाल्या. अहमदनगर
म्हणजे आताचे अहिल्यानगर शहर हे शिक्षणाचे केंद्र बनले. महिला शिक्षणाला चालना मिळाली. उच्च शिक्षणामुळे जिल्ह्यातील तरुणांना नवी दिशा मिळाली. सामाजिक क्षेत्रात दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी विविध चळवळी सुरू झाल्या. अहिल्यानगर म्हणजे आधीचे अहमदनगर. येथे संत परंपरा सुद्धा आधीपासून आहे. संत परंपरा, समाजसुधारक आणि आधुनिक विचारवंत यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला या जिल्ह्यामध्ये दिसून येतो. सामाजिक समता, शिक्षण आणि आत्मसन्मान या मूल्यांची रुजवणूक येथे झाली. सिंचन प्रकल्प आणि धरणांमुळे शेतीत बदल घडून आले. पाणी उपलब्ध झाल्यामुळे ऊस, फळबागा आणि नगदी पिकांचे उत्पादन वाढले. जर अहिल्यानगरची आपण ग्रामीण अर्थव्यवस्था बघितली तर आपल्याला असे दिसून येते की इथली ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम झाली. मात्र पाण्याचे असमान वितरण आणि दुष्काळ ही आव्हाने कायम राहिली आणि आताही आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात अहिल्यानगर जिल्हा म्हणजे आधीचा अहमदनगर केवळ कृषीप्रधान न राहता सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. लोकशाही मूल्ये, सहकाराची ताकद आणि शिक्षणाचा प्रसार ही या काळाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. इथे सांस्कृतिक वारसा, धार्मिक व सामाजिक परंपरा, लोककला, सण, उत्सव, पर्यटन व तीर्थक्षेत्रे, आधुनिक अहिल्यानगराची ओळख आणि आपल्याला निष्कर्ष येथे दिसून येते. यानंतर या सर्व घटकांची माहिती आपण सविस्तरपर्यंत बघूया.